नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आज आपण पाहणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल चीजी पावभाजी कशी बनवायची ते। चला तर आपण रेसिपीला मग सुरुवात करूयात। मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत, बटाटा, फ्लॉवर, वाटाणा, बीट, गाजर आणि शिमला मिरची। रंग येण्यासाठी आपण बीटाचा वापर करणार आहोत। सर्वप्रथम मी पॅन मध्ये तेल घातलेलं आहे, बटर घातलेलं आहे आणि त्यामध्ये या सगळ्या भाज्या अगदी छान मी परतून घेणार आहे। मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायच्या भाज्या। तेल आणि बटर मध्ये भाज्या परतल्यामुळे भाज्यांना अगदी बटरी फ्लेवर येतो। आता भाज्या डीप होतील म्हणजेच बुडतील एवढंच पाणी घालायचं आणि आपण ह्या भाज्या आता एक 10 मिनिट शिजवून घेऊयात। भाज्या शिजेपर्यंत इथे मी आता कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून आले लसणाची पेस्ट घातलेली आहे। तेलामध्ये आले लसणाची पेस्ट छान परतून घ्यायची। आले लसणाची पेस्ट छान परतून झाली की त्यामध्ये आपण 3 मोठे चिरलेले कांदे घालूयात। आता हा कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतत राहायचा। कांदा गुलाबी झाला आहे। कांदा गुलाबी झाल्यानंतर आपण 3 मोठे चिरलेले आपण टोमॅटो त्यामध्ये घालूयात। कांद्याबरोबर हा टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण यामध्ये घालूयात मीठ। मीठ घातल्यामुळे टोमॅटो अगदी मऊसूत शिजतो। आता हे सगळं छान एकत्र परतत राहायचं जोपर्यंत आपला टोमॅटो छान मऊसूत शिजत नाही तोपर्यंत। आणि टोमॅटो मऊसूत शिजल्यानंतर त्यामध्ये आपण किसलेलं बीट घालूयात। 1 बीट किसून घालायचं। या किसलेल्या बीटामुळे रंग पावभाजीला अगदी सुरेख येतो। आता हे सगळं छान मिक्स करून एक 5 ते 10 मिनिटं छान शिजून द्यायचं। बघा आपल्या इकडे भाज्या शिजतायत तोपर्यंत आपलं हे सगळं करून झालेलं आहे। सायमल्टेनियसली या दोन्ही गोष्टी केल्यावर आपला वेळ अगदीच वाचतो। आता शिजलेल्या भाज्या आपण पॅन मधून काढून छान स्मॅश करून घेऊयात। मी या भाज्या परातीत काढून घेते, त्यामुळे लवकर थंड होतील। स्मॅशरच्या सहाय्याने मी आता ह्या भाज्या फटाफट स्मॅश करून घेणार आहे। आणि त्याचप्रमाणे इकडे मी टोमॅटो कांदाही स्मॅशरने छान स्मॅश करून घेणार आहे। अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचा म्हणजे अगदी बारीक फाईन होतं। बीटामुळे कलर किती सुंदर आलाय तुम्ही पाहू शकता। चला तर इकडे मी स्मॅश केलेली भाजी आहे आणि इकडे हे भाज्यांचं पाणी आहे। नंतर आपण हे पाणी ऍड करणार, हे पाणी फेकायचं नाही, पाणी ऍड करायचं। आता आपण घालूयात मसाले। 2 मोठे चमचे भरून घालणार आहे पावभाजी मसाला। त्यानंतर 2 मोठे चमचे भरून घालणार आहे धना पावडर। त्यानंतर घालूया 1 मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला। 1 मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर घालूयात। आता हे मसाले छान या सगळ्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊयात। अगदी तेल सुटेपर्यंत एक 5 ते 7 मिनिट मसाले छान परतून घ्यायचे, त्यामुळे छान स्वाद येतो पावभाजीला। मसाले जळले नाही पाहिजेत पण छान परतले गेले पाहिजेत। अशा पद्धतीने मीडियम स्लो गॅस करून मसाले छान परतून घ्यायचे। मसाले आता छान परतले गेलेले आहेत। आपण घालूयात आता भाजी यामध्ये। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता पावभाजीची कन्सिस्टन्सी
तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मग अशी भाजी शिजवलेला जो पाणी आहे, जो स्टॉक आहे भाज्यांचं, ते आता मी ओतत आहे यामध्ये. तुम्ही पावभाजीचा कलर पाहू शकता, किती सुंदर येत चाललेला आहे. अगदी धाब्यावर मिळते, रेस्टॉरंटमध्ये मिळते किंवा बाहेर हातगाडीवर मिळते तसा अगदी कलर हुबेहूब येत चाललेला आहे आपल्या भाजीला. तुम्ही पाहू शकता, इतका सुंदर कलर आलेला आहे. चला, पावभाजी रेडी आहे. आता आपण घालूया छान बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि जर तुमच्याकडे कसुरी मेथी अवेलेबल असेल तर तुम्ही कसुरी मेथीही घालू शकता. कसुरी मेथीनेही पावभाजीला अगदी सुंदर टेस्ट येते. आत्ता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी घालणार नाही, पण तुम्ही घालू शकता नक्कीच. खूप छान टेस्ट येते. चला तर मंडळी, आपली पावभाजी आता मस्त रेडी झालेली आहे. बघा किती सुंदर दिसते, कलर पण खूप छान आलेला आहे. चला तर आता पाव गरम करून घेऊयात. आपण पाव फक्त बटरमध्येही गरम करू शकता किंवा पावभाजी मसाला आणि बटर लावूनही गरम करू शकता. मी दोन्ही पद्धतीने करणार आहे. मी इथे फक्त बटरवरती पाव गरम करणार आहे आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या पद्धतीनेही गरम करणार आहे. मी तीही पद्धत तुम्हाला दाखवते. बटरमध्ये थोडीशी भाजी टाकायची आणि पावभाजी मसाला टाकायचा आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून त्यामध्ये पाव गरम करायचा. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही टाकायची. चला तर पाव रेडी आहेत. आता आपण घेऊया पावभाजी सर्व करण्यासाठी. सर्व करताना वरतून बटरचे क्यूब घाला, चीज छान किसून घाला. काय मंडळी, मग रेसिपी आवडली का तुम्हाला पावभाजीची? जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल मायलेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. तर मंडळी, तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय बाय.